Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So next chapter आहे आपला आयोनिक इक्विलिब्रिया. आपल्याला फॉर्म्युला शीट बनवायचे आणि सोबत प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत 2023 चे. टेक्स्ट बुक ओपन करा. चॅप्टर नंबर 3 आहे आयोनिक इक्विलिब्रिया. सो नावाप्रमाणे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. आता व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रिया? इंट्रोडक्शनच्या पॅरेग्राफ मध्ये अंडरलाईन करा. इक्विलिब्रियम कशाने डिनोट करतो आपण? डबल हेडेड एरोज असे असणार आहेत. हाफ हेडेड एरोज आहेत दोन्ही डायरेक्शन मध्ये. हाफ हेडेड एरोजच आहे पण दोन्ही डायरेक्शन मध्ये, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. सो दिस इज इक्विलिब्रियम बिटवीन अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल and ions. या डेफिनेशनचा क्लिअर मिनिंग तुम्हाला तेव्हा समजेल जर तुम्ही त्याचं एखादं एक्झाम्पल घेतलं. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला माहिती आहे ना, लर्न करायचं. ऍसिटिक ऍसिड CH3COOH आणि याला जर तुम्ही पाण्यात टाकलं, ठीक आहे, तर मीडियम काय झालं? ऍक्वियस, म्हणून तिथे ऍक्वियस लिहितो. बघा, कुठल्याही सबस्टन्सला आयोनाइज करायचं असेल, कॅटायन अनायन मध्ये ब्रेक करायचं असेल तर त्याला ऍक्वियस मीडियम मध्ये पुट करायला लागतं. ऍक्वियस मीडियम मध्ये तो ब्रेक होतो त्याच्या कॅटायन आणि अनायन मध्ये. CH3COO- अनायन आहे and H+ हा त्याचा कॅटायन आहे. सो कॅटायन अँड अनायन्स टुगेदरली कॉल्ड एज आयन्स. आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल मध्ये जेव्हा इक्विलिब्रियम येतं आपण त्याला आयोनिक इक्विलिब्रियम म्हणणार आहे. ठीक आहे, अजून थोडे 4-5 एक्झाम्पल्स दिले आहेत, ते रीड करून घ्या. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे टू डिफरन्शिएट बिटवीन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट? सबस्टन्सेस दॅट गिव्ह राईज टू आयन्स. जो कॅटायन अँड अनायन मध्ये ब्रेक करू शकतो त्याला तुम्ही इलेक्ट्रोलाइट म्हणता. KCl, K+Cl-, NaCl, Na+Cl- अँड सो ऑन. भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. मग या चॅप्टर मध्ये बेसिकली आपण इलेक्ट्रोलाइट्स वरती फोकस करणार आहे. तुम्ही मला नॉन इलेक्ट्रोलाइट्सचे एक्झाम्पल देऊ शकता? व्हेरी नाईस. ग्लुकोज, सुक्रोज, युरिया जे आपण सोल्युशन चॅप्टर्स मध्ये केले, देवर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. अँड आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रोलाइट्स वरती फोकस करायचे. इलेक्ट्रोलाइट्स दोन टाइपचे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये फर्स्ट पॉइंट, electrolytes that completely dissociates. Electrolytes that completely ionize म्हणूया. डिसोसिएट म्हणजे पण आयन्स मध्ये ब्रेक करणं आणि आयनाइज मध्ये म्हणजे पण आयन्स मध्ये ब्रेक करणं. सो कम्प्लिटली आयनाइज होतात किंवा ऑलमोस्ट कम्प्लिटली असा वर्ड यूज केला जातो. इलेक्ट्रोलाइट्स दॅट आयोनाइज completely or almost completely are called as strong electrolytes. म्हणजे काय? जर मी NaCl एक्झाम्पल घेतलं, NaCl ला मी ऍक्वियस मीडियम मध्ये पुट केलं तर तो कम्प्लिटली डिसोसिएट करतो Na+ कॅटायन आणि Cl- अनायन. हे कॅटायन अनायन सुद्धा त्याच्या ऍक्वियस स्टेट मध्येच असतात. सो एरो जर तुम्ही पाहिला तर तो एरो फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, सिंगल डायरेक्शन मध्ये, युनि डायरेक्शन मध्ये आहे, कारण त्याचं 100% डिसोसिएशन झालेलं आहे किंवा ऑलमोस्ट 100% डिसोसिएशन झालेलं आहे. जर मी एक्झाम्पल घेतलं HCl, त्याला मी ऍक्वियस मीडियम मध्ये घेतलं तर अगेन एरो हा स्ट्रेट हेडेड सिंगल डायरेक्शन मध्ये असणार आहे. H+ ऍक्वियस आणि Cl- ऍक्वियस. याचा अर्थ काय? जितकं NaCl तुम्ही घेतलेलं आहे ते सर्वच्या सर्व आयनाइज झालं कॅटायन अँड अनायन मध्ये. जितका HCl आपण घेतलेला आहे तो सर्व आयनाइज झाला त्याच्या कॅटायन अँड अनायन मध्ये. बट प्रत्येक सबस्टन्स कम्प्लिटली आयनाइज करेल असं नाहीये. काही सबस्टन्सेस पार्शियली आयनाइज करतात. सो इलेक्ट्रोलाइट्स that undergo partial ionization are called as weak electrolytes. For example, acetic acid CH3COOH हा एक वीक ऍसिड आहे आणि वीक ऍसिड असल्यामुळे तो कम्प्लिटली त्याच्या कॅटायन अनायन मध्ये ब्रेक होत नाही. तो जरी ब्रेक झाला CH3CO- and H+, मीडियम काय असणार आहे? हे
ऍक्वियसच. तर हे परत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि ऍसिटिक ऍसिड बनवतात. 100 मॉलिक्युल्स जर आपण ऍसिटिक ऍसिडचे घेतले असतील तर त्यातले अगदी 1 किंवा 2च मॉलिक्यूल त्याच्या कॅटायन आणि एनायन मध्ये ब्रेक होतात आणि बाकीचे उरलेले 98 हे याच फॉर्म मध्ये राहतात. तुम्ही इनिशियली किती घेतलेले? 100. आयनायझेशन स्टार्ट झालं, एकात किंवा 2 मॉलिक्यूल त्याच्या कॅटायन एनायन मध्ये ब्रेक फॉर्म मध्ये राहतात, पण उरलेले सर्व जुळून परत त्याच्या मेन मॉलिक्यूल फॉर्म मध्ये येतात. याचा अर्थ आयोनायझेशन झालं, तो इलेक्ट्रोलाइट तर आहे बट कम्प्लीट आयोनायझेशन होत नाही, पार्शियल आयोनायझेशन झालं. सो आपण त्याला वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणणार आहे. स्पेलिंग करेक्शन करून घ्या इथे, वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणणार आहे. हा पार्ट क्लिअर होतो. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस हे कशाचे एक्झाम्पल असणार आहेत? डेफिनेटली दे आर एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. मग वीक इलेक्ट्रोलाइट्स एक्झाम्पल काय असेल? वीक ऍसिड, वीक बेस. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय वाटतं या चॅप्टरचा इम्पॉर्टंट पार्ट काय असेल? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स की वीक इलेक्ट्रोलाइट्स? स्मार्ट आन्सर आहे वीक इलेक्ट्रोलाइट्स, कारण आपल्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया आणि इक्विलिब्रियमला आपल्याला शिकायचं आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स तर कम्प्लिटली आयोनाइज करतायत, तिथे इक्विलिब्रियम एक्झिस्टच करत नाहीये. आपल्याला स्टडी कोणाचा करायचा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट्सचा करायचा आहे. पण मी तुमचे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स लर्न करून घेईन, सो त्या व्यतिरिक्त जर कोण आलं तर तो पक्का वीक इलेक्ट्रोलाइट असणार आहे. आय रिपीट, मी तुमचे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसेस म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल लर्न करून घेतीये, सो दॅट त्याच्या व्यतिरिक्त जर कोणतं एक्झाम्पल आलं तर ते डायरेक्टली वीक इलेक्ट्रोलाइटचं असणार आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड लर्न करायचे आहेत आपल्याला. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये सगळ्यात पहिलं एक्झाम्पल HCl, सेकंड HNO3, थर्ड H2SO4. अगदी 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा हे 3 ऍसिड तुम्हाला माहिती होते. हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड. सोबत अजून ऍड करतेय मी 4th HCl, तसाच कोण असणार आहे आपला HBr, 5th HI. HCl, HBr, HI असं जरी लक्षात ठेवलं तरी पण चालेल. अजून एक 6th वन ऍड करा, तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून HClO4. पण या चॅप्टर मध्ये मला पहिले 5 लागणार आहेत. 2 पार्ट होतील आता, HCl, H2SO4, HNO3, HBr, HI. तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये लर्न होते त्या पद्धतीमध्ये त्याला लर्न करा. हे 5 आहेत आपले स्ट्रॉंग ऍसिड. मग मी जर एक्झाम्पल दिलं तुम्हाला H2S, काय एक्झाम्पल दिलेलं आहे? H2S, हायड्रोजन सल्फाइड. याला ऍक्वियस मीडियम मध्ये पुट केलं तर तुम्हाला कन्फ्युजन नसलं पाहिजे की तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मी एक्झाम्पल्स तुमचे लर्न करून घेतलेत. H2S आहे का त्या एक्झाम्पल मध्ये? नाहीये, म्हणजेच तो वीक इलेक्ट्रोलाइट असणार आहे. सो हे कसं ब्रेक होणार आहे रे? हायड्रोजन आणि सल्फर मध्ये. हायड्रोजन आणि सल्फर मध्ये. हायड्रोजन वरती काय चार्ज आहे हे सल्फरच्या बेसला लिहिलेलं आहे, काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे चार्ज 1 आहे. आणि सल्फर वरती काय चार्ज आहे तो हायड्रोजनच्या बेसला लिहिलेला आहे, तो किती आहे? 2. पहिला केटायन असतो सो +1, दुसरा एनायन असतो सो -2. ठीक आहे. जेव्हा तुम्ही डिसोसिएशन करताय तेव्हा पहिला केटायन आणि मग एनायन. वरच्या एक्झाम्पल मध्ये मी पहिला एनायन लिहिलाय, त्याचं रिझन आहे की तो ऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक मध्ये शक्यतो हा एनायन वाला स्पीसीज पहिल्यांदा येतो. ठीक आहे. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा तर स्पीसीज मध्ये हायड्रोजन असेल तर तुम्हाला ओळखेल तो ऍसिड आहे. मॅम मी पाठ करून घेतलेल्या 5 मधला असेल तर तो स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि जर नसेल तर तो वीक ऍसिड किंवा मी त्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या कॅटेगरीमध्ये शिकवू शकते. मग हा ऍसिटिक ऍसिड आहे का स्ट्रॉंग मध्ये? नाहीये. कशामध्ये लिहिलं तुम्ही एक्झाम्पल? वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये. सिमिलर वे मध्ये आपण स्ट्रॉंग बेस लर्न करायचे. वीक बेस तुमचे पाठ होऊन जातील. स्ट्रॉंग बेस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 बघा. व्हॉट आर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1? हायड्रोजन इज प्लेस्ड अबव ग्रुप 1, तो ग्रुप 1 चा नाहीये. सो त्याच्यानंतर कोण आहे? ली, ना, को, रब, से.
फ्रँशियमला का घेत नाहीये, कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. ली, ना, को, रब, से. बेसचं एक्झाम्पल आहे. मग बेस ते असतात ज्याच्यामध्ये OH असतो, OH ग्रुप असतो. सो LiOH, NaOH, KOH, RbOH आणि CSOH. हे झाले तुमचे ग्रुप 1 चे स्ट्रॉंग बेस. आता सिमिलरली ग्रुप 2 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 कोण कोण आहेत रे? बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. बेटा बेरिलियम, मांगे, कार, स्कूटर, बाप आणि रेडियम घेत नाही आपण. त्याचं रिझन अगेन तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. परत बेसेस शिकतोय आपण. सो बेस मध्ये OH ग्रुप असतो, पण ग्रुप 2 मध्ये ह्या बेरिलियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 2. म्हणजे OH ग्रुप्स किती लागतील आपल्याला? 2. MgOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, SrOH ट्वाइस, BaOH ट्वाइस. सो जर यापैकी कोणतंही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला बिनधास्तपणे त्याला स्ट्रॉंग बेस म्हणायचं आहे. पण या व्यतिरिक्त काही आलं तर तुम्ही त्याला वीक बेस म्हणणार आहे. थोडेसे एक्झाम्पल्स परत डिस्कस करूया. तुम्ही मला आयडेंटिफाय करून सांगा की तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे की वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा इफ आय आस्क यू HF, इफ आय आस्क यू H3PO4, किंवा जर मी तुम्हाला विचारलं CuOH ट्वाइस, किंवा मी तुम्हाला विचारलं AlOH थ्राइस, असे काही एक्झाम्पल्स ते तुम्हाला देऊ शकतात. आपण ऍसिड आणि बेस वरती फोकस केलेला आहे. तर HF H आहे म्हणून तुम्ही आन्सर मध्ये काय लिहिणार आहे? ऍसिड. पण मॅम मी पाठ करून घेतलेल्या 5 मध्ये नाहीये. HCl, HBr, HI हे 3 आहेत. HF आहे का? नाहीये. सो हा झाला वीक ऍसिड. सिमिलर वे मध्ये H3PO4 जर आपण म्हटलं, हायड्रोजन आहे सो ऍसिड आहे, पण आपण पाठ केलेल्या पैकी नाहीये, सो दॅट इज वीक ऍसिड. CuOH ट्वाइस, OH आहे म्हणून तो बेस आहे, पण एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि 2 मधला नाहीये, सो तो वीक बेस आहे. AlOH थ्राइस, अगेन OH आहे म्हणून तो बेस आहे, पण आयदर एलिमेंट 1 आणि 2 मध्ये तो दिसत नाही. ली, ना, को, रब, से नाहीये. बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी नाहीये. सो हा सुद्धा वीक बेस आहे. आणि हे वीक ऍसिड्स आणि वीक बेस सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? आपल्या वीक इलेक्ट्रोलाइटचे. सो जेव्हा तुम्ही त्याचं डिसोसिएशन कराल पक्का तिथे इक्विलिब्रियम असणार आहे. हा पॉइंट क्लिअर झाला इथपर्यंत? ओके. नेक्स्ट आपल्याला फोकस करायचा आहे सॉल्ट्स वरती. देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस अँड सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. फक्त काय करून घेतलेलं आहे? 4 जे काही पॉसिबिलिटीज आहेत कॉम्बिनेशनचे, ते कॉम्बिनेशन ऍड करून लिहिलेले आहेत आपण. सो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस. आणि आपल्याला आता ऍसिड बेसचे एक्झाम्पल्स तर लर्नच आहेत. आपण एक्झाम्पल स्वतः बनवूया. स्ट्रॉंग ऍसिडचं एक्झाम्पल सांगा एखादं. मॅम HCl. स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल सांगा. NaOH. मग या दोघांपासून बनणारा सॉल्ट कोण आहे? सॉल्ट कधी बनतो रे? ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. मग यातून वॉटर रिमूव्ह करते मी. HOH तर वॉटर आहे. मग उरलेला पार्ट जर तुम्ही एकत्र केला, जसं की काय येतो? NaCl. पहिला कॅटायन मग ऍनायन. मग NaCl काय झाला? NaCl बिकम सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. मग तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. समजा हे तर फर्स्ट एक्झाम्पल झालं आपलं NaCl. मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलं. एनी एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकते. तुम्हाला ओळखायचंय की तो सॉल्ट आहे तर तो या 4 पैकी कुठल्या सॉल्ट कॅटेगरीमध्ये व्यवस्थित फिट होणार आहे. चला तर मग एक्झाम्पल घेऊया आपण एक. Na2SO4.
पहिलं तर हे कसं ओळखणार मॅम की हा सॉल्ट आहे, याच्याकडे हायड्रोजन आहे का, नाही, मग तो ऍसिड नाही. याच्याकडे OH आहे का, नाही, मग तो बेस नाहीये. तर थर्ड पॉसिबिलिटी आहे की तो सॉल्ट आहे, आणि सॉल्ट असेल तर आपल्याला क्लिक झाल्या पाहिजे या गोष्टी की जर Na लिहिलाय तर तो पक्का NaOH कडून आलाय, आणि SO4 लिहिलाय तर तो पक्का H2SO4 कडून आलेला आहे. NaOH एलिमेंट ऑफ ग्रुप 1 म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे, H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे. सो इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. सो मी दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवलं. तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही कुठलंही स्ट्रॉंग ऍसिड बेस पासून सॉल्ट बनवा, किंवा त्यांनी दिलेलं एक्झाम्पल असेल तर तुमचे स्ट्रॉंग ऍसिड बेस लर्न आहेत, तुम्हाला ओळखेल की जर कुठल्याही सॉल्ट मध्ये के दिसत असेल तर तो KOH कडून आलाय, NO3 दिसत असेल तर तो NO3 कडून आलेला आहे, HNO3 कडून आलेला आहे. सो किती इम्पॉर्टंट आहे बघा हे लर्न करणं. मला H2SO4 इथे पार्ट असल्यामुळे मला SO4 दिसला की मी पटकन H2SO4 लिहू शकते. चला तर मग पुढच्या सगळ्या पॉसिबिलिटीज आता बनवायच्यात आपल्याला. स्ट्रॉंग ऍसिड घ्या, HNO3 घेते, आणि कोणताही वीक बेस घ्या, कोणताही वीक बेस. तुमच्यासाठी 2 वीक बेस मी तुमच्या डोक्यात फिक्स करते. एक तर आपला कोणता NH4OH, तोच घेऊया का इथे, दुसरा पण लिहून देते मी. तुम्हाला जर वीक बेस सांगितलं तर तुम्ही NH4OH वरती स्टिक राहा, एकावरती स्टिक राहिला तरी पण चालेल. NH4OH तसे भरपूर आहेत, कारण मी लिहून तर CuOH ट्वाइस पण दिलेला आणि AlOH थ्राइस पण दिलेला. एक नवीन ऍड केला जो आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. सो हा इम्पॉर्टंट आहे, अमोनियम हायड्रॉक्साइड. याच्यातून वॉटर रिमूव्ह करूया, HOH. सो जो उरेल तो काय असणार आहे, सॉल्ट. पहिला कॅटायन, कॅटायन कोण आहे, NH4+, आणि एनायन कोण आहे, NO3. सो अमोनियम नायट्रेट बनला. दिस इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. आता हा उलटा जरी दिला असता तर तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे होतं. NH4OH मधूनच येतं, आणि NO3 HNO3 मधूनच येतं. ठीक आहे, चला तर मग पुढे बनवूया आता. वीक ऍसिड, कोणतं वीक ऍसिड घेऊया, कोणतंही तुमच्यासाठी लर्न करण्यासाठी HF घ्या, तसंही H2S पण चालेल. आपण HF घेतलं, आणि स्ट्रॉंग बेस कोण घेतला, NaOH. वॉटर रिमूव्ह करायचं याच्यातून, हा H गेला, हा OH गेला, उरलं कोण, NaF. सो NaF जर तुमच्या समोर असेल तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, Na हा NaOH कडून आलाय आणि F हा HF कडून आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट, वीक ऍसिड वीक बेस. वीक ऍसिड कोणता लक्षात ठेवायला सांगितलाय, HF. वीक बेस कोणता लक्षात ठेवायला सांगितलेला आहे, NH4OH. येस ऑर नो. आता वीक मध्ये लक्षातच ठेवायचे असतील तर ते दोघांचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. याच्यातून H गेला, याच्यातून OH गेला, उरलेल्या पार्टला मी फ्यूज करते. पहिला कॅटायन NH4 आणि दुसरा एनायन. हे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. तुम्हाला रिव्हर्स जाता आलं पाहिजे किंवा स्वतः सॉल्ट बनवता पण आला पाहिजे. क्वेश्चन कसे येतात ते चेक करूया आता. Which among the following is not an example of salt of strong acid weak base? प्रत्येक ऑप्शनला जायचंय, चेक करायचंय तो सॉल्ट आहे का. जर सॉल्ट असेल तर तो कुठल्या ऍसिड अँड बेस पासून बनलाय, अँड चेक आउट विच इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ, नॉट विचारलेलं आहे, नॉट अन एक्झाम्पल ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. फर्स्ट ऑप्शन मध्ये मला Cl दिसतोय, म्हणजे तो HCl मधून आलेला असणार, त्यात स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि NH4 दिसतोय, तर NH4 म्हणजेच NH4OH कडून आलेला असणार, वीक बेस आहे. सो ऑप्शन नंबर A इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड HCl अँड वीक बेस NH4OH. मी नेक्स्ट ऑप्शन चेक केला, अगेन NH4OH काय असतो, वीक बेस, आणि NO3 HNO3 कडून आलाय, स्ट्रॉंग ऍसिड. सो बी पण मॅच नाही होत आहे. CuSO4 कडे जाऊया. Cu कुठून आला असणार आहे रे, CuOH ट्वाइस मधून, आणि हा झाला तुमचा वीक बेस, आणि SO4 काय झाला, स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड. मला नॉट विचारलाय, तो ऑप्शन नंबर डी वरती काय फोकस केला त्यांनी, Na2SO4. Na दिसला तर तो NaOH कडून आला, आणि SO4 म्हणजे तो H2SO4 कडून आलेला आहे. हा कोण आहे, स्ट्रॉंग बेस, आणि पुढचा कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड. सो दिस इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. त्यांनी मला विचारलंय विच इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. पहिले 3 आहेत,
लास्ट ऑप्शन नाहीये, सो लास्ट ऑप्शनला डायरेक्टली काय करूया, टिक. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट्स टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू इन इट्स aqueous सोल्युशन. रेड लिटमसचं ब्ल्यू होणं म्हणजेच तो काय आहे रे, बेसिक इन नेचर. बेसिक इन नेचर. मग आता आपण थोडस बॅक स्लाइडला जाऊ आणि एक ऍडिशन करू याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस एकमेकांमध्ये ऍड करताय तर ते न्यूट्रलायझेशन कडे जाईल, बरोबर ना. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस एकमेकांमध्ये ऍड झाले तर न्यूट्रलायझेशन होईल. न्यूट्रलायझेशन होत आहे म्हणजेच त्याचा पीएच रेंज जो असेल तो काय असणार आहे, 7. लिटमस पेपर कसा राहणार आहे, अनचेंज, न्यूट्रल राहणार आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं मिक्सचर घेतलं असेल तर याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे, याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. जर स्ट्रॉंग ऍसिड आहे तर त्याचा पीएच पण काय होतो, ऍसिडिक. पीएच पण कसा होतो त्याचा, ऍसिडिक. सो हा जो सॉल्ट आपण बनवला NH4NO3 विच इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सॉल्टचं नेचर बनतं. स्ट्रॉंग ऍसिड आहे सो सॉल्ट पण कसा बनतो, ऍसिडिक इन नेचर. सो पीएच काय झालेला आहे त्याचा, ऍसिडिक. पीएच ऍसिडिक आहे म्हणजे पीएच इज लेस दॅन 7. आणि याच्यामध्ये जो तुमचा ब्ल्यू लिटमस असेल तो रेड टर्न होईल, कारण रेड इज इंडिकेशन फॉर ऍसिडिटी. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. नेक्स्ट कडे जाऊ आपण. सॉल्ट ऑफ NaF काय आहे, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. याच्यामध्ये बघितलं तर स्ट्रॉंग कोण आहे, बेस आहे. मग तो बेसिक नेचरचा बनेल. जो बनणारा सॉल्ट आहे तो बेसिक नेचरचा बनेल म्हणजेच कोण, NaF. पीएच कसा आहे त्याचा, बेसिक. म्हणजेच कसं आहे, पीएच इज ग्रेटर दॅन 7. बेसिक असेल तर काय होईल, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. टर्न्स ब्ल्यू. ठीक आहे, चलो नेक्स्ट पार्ट. वीक ऍसिड आणि वीक बेस जिथे येतं तिथे थोडेसे 3-4 स्टार लावून ठेवा, कारण याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही बघून देऊ शकत नाही. तिथे वीक ऍसिडचा के दिला जाईल आणि वीक बेस साठी केबी ची व्हॅल्यू दिली जाईल. के अँड केबी च्या व्हॅल्यूज डिटरमाइन करतील की बनणारा सॉल्ट हा ऍसिडिक इन नेचर आहे की बेसिक इन नेचर आहे. जसं की जर के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन केबी असेल तर ऍसिडिक इन नेचर असतो. जर केबी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन के झाली तर बेसिक इन नेचर असेल. आणि थर्ड, जर दोघांची के इक्वल्स टू केबी झाला तर न्यूट्रल सॉल्ट बनणार आहे. ठीक आहे, याला हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट मध्ये शिकवलं जातं, पण आपण कमीत कमी टाइम मध्ये कॉन्सेप्टला पुढे घेऊन चाललोय. मग आता आपल्याला विचारलेलं आहे रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू म्हणजेच बेसिक नेचर कोणाचं आहे. पहिला तर तुम्ही हे दिलेले सगळे सॉल्टचा फॉर्म्युला लिहून काढा अँड आयडेंटिफाय करा की ते कोणापासून बनलेलं आहे. ऑप्शन नंबर ए मध्ये म्हणताय सोडियम ऍसिटेट. ऍसिटेट म्हणजेच CH3COO आणि सोडियम. ऑर्गॅनिक मधला जो काही तुमचा पार्ट आहे म्हणजे CH3CO हा ऑर्गॅनिक पार्ट आहे तर तो आधी लिहिला जातो. सो सोडियम ऍसिटेट आहे अँड सोडियम ऍसिटेट कोणापासून बनलेला आहे, CH3COH म्हटलं की ऍसिटिक ऍसिड म्हणजेच वीक ऍसिड आणि Na म्हटलं तर स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस पासून बनलाय आणि वीक ऍसिड आहे. स्ट्रॉंग बेस पासून बनलाय तर नेचर कसं असणार आहे, पक्का बेसिक. सो बघा आपल्याला पहिल्याच ऑप्शनला टिक करायचंय कारण इट इज सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं नेचर बनेल. सो सॉल्ट बेसिक आहे आणि आपल्याला तेच विचारलेलं. मी फक्त सेकंड ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देते. कॉपर सल्फेट काय केलं असतं तुम्ही, CuSO4 कॉपर सल्फेट. कॉपर कोणाकडून आलेलं असणार, CuOH म्हणजेच वीक बेस कडून. SO4 कोणाकडून आलेला असणार, H2SO4 म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड कडून. आणि जो स्ट्रॉंग आहे त्याच्या सारखं नेचर बनतं म्हणजे ऍसिडिक झाला असता आणि रेड लिटमस रेडच राहिला असता. बरोबर. जर कॉम्बिनेशन स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस झालं तर दोघांची टक्कर न्यूट्रलायझेशन होईल. वीक ऍसिड वीक बेस आलं तर 3 स्टार, कारण के आणि केबीच्या व्हॅल्यू वरती डिटरमाइन होईल सर्व गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन. विच सॉल्ट फ्रॉम फॉलोइंग फॉर्म्स aqueous solution having pH less than 7.
पीएच लेस दॅन 7 म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे ऍसिडिक मीडियम किंवा ऍसिडिक सॉल्ट. येस ऑर नो? पीएच इज लेस दॅन 7. मग आता CuSO4 एक्सप्लेन केलेला. वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड कडून आलाय म्हणजे ऍसिडिक सॉल्ट बनवेल. सो मी बाकीचे ऑप्शन न चेक करता मी आत्ताच इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेला CuSO4 टिक करते. आणि दुसरा कुठलाही एखादा ऑप्शन घेऊया आपण. ऑप्शन नंबर डी घेऊया. चेक करूया की Na2CO3 नेमकं कोणता सॉल्ट आहे. Na म्हटलं तर क्लिक होईल ना NaOH. आणि CO3 कोण आहे मॅम? मग आता मला सांगा, हा बेस आहे तो पुढचा पार्ट पक्का कोण असणार आहे? ऍसिड. आपण पार्ट केलेल्या 5 ऍसिड मध्ये कुठे CO3 आहे का? नाहीये. म्हणजेच तो कोण असणार आहे? कुठला तरी वीक ऍसिड आहे. H2CO3 येतो, कार्बोनिक ऍसिड H2CO3. सो NaOH तर स्ट्रॉंग बेस आहे आणि तो वीक ऍसिड आहे. मग जो स्ट्रॉंग आहे त्याच्या सारखं नेचर बनतं बेसिक. मला काय विचारलेलं आहे त्यांनी? पीएच लेस दॅन 7 म्हणजे ऍसिडिक. एक्झाम्पल काय टिक करायचंय? CuSO4. समजतात? सो पहिल्या 2 स्लाइड अतिशय इम्पॉर्टंट आहेत. साधे साधे क्वेश्चन आहेत. आपल्याला वाटतं की त्याच्या मागे काही फार सायन्स आहे का? तर त्याच्या पाठीमागे थोडंसं लर्निंग आहे फक्त, की तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे कोणता सॉल्ट आहे. नेक्स्ट फॉर्म्युला शीट मध्ये बनवा तुमचा फर्स्ट फॉर्म्युला. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएटेड. डिसोसिएटेड म्हणजेच आयोनाइज्ड. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएटेड अपॉन नेमकं किती मोल्स डिसोसिएट झाले डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे तुम्ही 100 मोल्स घेतले असतील समजा, पण त्यातले किती आयनाइज झाले? 2 झाले, तर 2/100. टोटल किती घेतलेत आणि त्यातले किती डिसोसिएट झालेत किंवा किती आयनाइज झालेत. मी एक एक्झाम्पल पण तर घेतलेलं ऍसिटिक ऍसिडचं. टोटल मी भले 100 मॉलिक्युल्स घेतले, पण डिसोसिएट किती झाले? फक्त 2. सो इथे काय आलं असतं? 2/100. ठीक आहे. मग जर तुम्हाला विचारलं असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन तर अल्फा विचारतात. करेक्ट फॉर्म्युला हा आहे. पण जर त्यांनी विचारलं पर्सेंट अल्फा तर तुमच्या आलेल्या आन्सरला मल्टिप्लाइड बाय 100 करायला विसरू नका. अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन फ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे ही. ठीक आहे. पण जर पर्सेंट डिसोसिएशन म्हटले, यालाच काय लिहून दिलं जातं? पर्सेंट डिसोसिएशन. तर बऱ्यापैकी मुलं याला मल्टिप्लाय करायचं विसरतात आणि न मल्टिप्लाय करता येणारा ऑप्शन पण खाली एबीसीडी मध्ये असतो. सो चेक करा, डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलेलं आहे की पर्सेंट डिसोसिएशन विचारलेलं आहे. पर्सेंट डिसोसिएशन विचारलं तर फॉर्म्युलाला जस्ट मल्टिप्लाइड बाय 100. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आपल्याला न्यूमेरिकल्स पण बघायचे आहेत. जर तुम्हाला कधी कॉन्सन्ट्रेशन विचारलं असेल H+चं, आणि आता माहिती पण असेल की H+ लाच आपण काय म्हणतो? H3O+ पण म्हणत असतो. ठीक आहे. सो H+चं कॉन्सन्ट्रेशन विचारू देत किंवा H3O+चं कॉन्सन्ट्रेशन विचारू देत, त्याचा फॉर्म्युला असतो C-अल्फा. लर्न करा याला. मग मॅम कधी OH- कॉन्सन्ट्रेशन विचारलं तरी देखील फॉर्म्युला असतो C*अल्फा. तुम्हाला C देतात, अल्फा देतात आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- विचारतात. कॅल्क्युलेशन पण सिंपल आहे, मल्टिप्लिकेशन पण सिंपल आहे, पण फॉर्म्युलाच पार्ट नाहीये. कसं सॉल्व्ह करणार आहे आपण? सो डिग्री ऑफ डिसोसिएशन बेस्ड वरती 2 फॉर्म्युला आहेत. अल्फाचा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. पर्सेंट अल्फा विचारलं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100 आणि कॉन्सन्ट्रेशन काढायचं तुम्हाला H+चं किंवा OH- तर दॅट विल बी इक्वल टू C*अल्फा. क्वेश्चन्स पाहूया. What is concentration of H3O+ ion in mole per liter? कॉन्सन्ट्रेशन आहे, मोल पर लिटर मध्येच असणार आहे. ऑफ 0.001 मोलार. हे काय दिलेलं आहे तुम्हाला? कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे. सी दिलेलं आहे. कोणाचं? ऍसिटिक ऍसिडचं. म्हणजेच याला आपण मानूया सोल्युशनचं. ठीक आहे.
अल्फा दिलेला आहे 0.134. या क्वेश्चनला बघताना पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला लागलं, H3O+. मग क्वेश्चन मध्ये जेव्हा तुम्हाला कळतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ विचारलंय तर क्लिक होईल का की मॅमच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. सी म्हणजे पण कॉन्सन्ट्रेशनच आहे, पण ते कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं आहे, आपल्या ऍसिटिक ऍसिडचं आहे, आणि त्यांनी मला कॉन्सन्ट्रेशन H3O+ चं विचारलेलं आहे. सो ऍसिटिक ऍसिड इज 0.001. कॅन आय राईट इट 10⁻³ आणि अल्फा किती दिलेला आहे बघा 0.134. ऑप्शन मध्ये जर बघायला गेला तर 1.34 म्हणजे डेसिमल शिफ्ट करायचंय तुम्हाला. 1.34 केलं तर 10⁻, डेसिमल अजून एक -1 म्हणजेच -4 होईल. कॉन्सन्ट्रेशन आहे तर युनिट काय असणार आहे, मोल पर लिटर. काहीच कॅल्क्युलेशन केलं नाही, फक्त एक डेसिमल इकडे शिफ्ट केला. मग इतका इझी क्वेश्चन मॅम सीईटी मध्ये येतो का? क्वेश्चन इझी आहे. जर तुम्ही थरो टेक्स्टबुक रीडिंग केलं नसेल तर असे साधे सुधे क्वेश्चन आपल्याकडून मिस होऊन जातात. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला जमायला लागेल हे सर्व. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+? आता क्लिक व्हायला लागतील बिकॉज प्रॅक्टिस ना गोष्टी क्लिक होणार आहेत. ऑफ 0.1 मोलार ऍसिटिक ऍसिड. या ऍसिटिक ऍसिडच्या जागी कदाचित ते आपल्याला सोल्युशन पण लिहून देतील किंवा दुसरं कुठलं तर ऍसिडचं नाव लिहितील, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाहीये. जेव्हा आपल्याला 0.1 मोलार म्हणतायत म्हणजेच त्यांनी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. इफ डिग्री ऑफ डिसोसिएशन इज म्हणजेच काय दिलेलं आहे, अल्फा इज इक्वल्स टू दिलेलं आहे 1.3 इंटू 10⁻². सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. सी ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1 म्हणजे 10⁻⁻1 आणि अल्फा दिलेला आहे 1.3 इंटू 10⁻². अगेन नो कॅल्क्युलेशन्स, 1.3 इंटू 10⁻³ फक्त पॉवर मधले कॅल्क्युलेशन्स केलेत आणि तुम्ही बघू शकता हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2023 चे. सो क्वेश्चन फार इझी होते. नेक्स्ट क्वेश्चन या कॉन्सेप्ट वरती, फाइंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन इफ अ मोनो ऍसिडिक बेस. मुलं याच्यात कन्फ्यूज होतात ना, व्हॉट इज दिस मोनो ऍसिडिक बेस. मोनो ऍसिडिक बेस एवढं वाचायची गरज नाहीये, तुम्ही फक्त काय वाचायचं, बेस. बेस असेल तर त्याच्यामध्ये काय असतो, OH- आणि त्या OH- चं मला विचारलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- चा पण फॉर्म्युला काय आहे, C इंटू अल्फा. पुढे बघा मॅम, मोनो ऍसिडिक लिहिण्यापाठीमागे काय हेतू असतो, तर कोणताही बेसचं रिप्रेझेंटेशन मी लिहू शकते BOH. याच्यामध्ये किती OH आहेत रे, एकच आहे ना, एक आहे म्हणून त्याला म्हणतात मोनो. आणि बेसची ऍसिडिटी फाइंड केली जाते आणि ऍसिडची बेसिसिटी. हा असं उलट असतं, ऍसिडची बेसिसिटी आणि बेसची ऍसिडिटी. सो मला जर बेस बद्दल बोलायचं आहे तर बेसमध्ये किती OH आहेत ते त्याची ऍसिडिटी डिफाइन करतील. इथे OH एकच घ्यायचंय आपल्याला कारण त्यांनी सांगितलं मोनो. जर त्यांनी डाय ऍसिडिक लिहिलं असतं तर मी OH किती घेतले असते, 2. सो OH किती आहेत हे सांगतात. आपल्या सिलेबस मध्ये मोस्टली तुम्हाला मोनो ऍसिडिक बेस आणि मोनो बेसिक ऍसिडचा स्टडी आहे. ठीक आहे, जर कुठे काही चेंज आला तर मी आहे तुम्हाला पुढे सांगायला. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, 0.04 मोलार लिहिलं का बघा, सोल्युशन. सो जेव्हा तुमच्या कॉन्सन्ट्रेशनच्या समोर काही दुसरा वर्ड असेल किंवा सोल्युशन असेल तर पक्का तो कोण आहे, C आहे. ठीक आहे, आणि 3% आयोनाइज म्हणजे पर्सेंट अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 3%. ठीक आहे, लिहून घेऊया चला सर्व पाठ. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, 0.04 म्हणजेच मी असं लिहू शकते का हे 4 इंटू 10⁻². आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे, येस सांगा कोणतं, 3 नाहीये, 3 डिवायडेड बाय 100 आहे. 3 नाहीये, 3 डिवायडेड बाय 100 आहे कारण 3% लिहिलंय. 3% म्हणजे काय, 3/100. ज्याला कोणाला डिवायडेड बाय 100 लिहायचं नाहीये तो त्याला वरती शिफ्ट करून काय लिहिल, 3 इंटू 10⁻². करेक्ट आहे की नाही, सॉल्व्ह करा. 4 3 चा 12,
इंटू 10⁻⁻⁴. जरा ऑप्शन्स बघून घेऊया. 1.2 मध्ये लिहिलेलं आहे, सो 1.2 इंटू 10⁻, डेसिमल आत शिफ्ट केलेलं आहे, सो पॉवर झाली इकडे -3 मोल पर लिटर. ऑप्शन नंबर डी करेक्ट मॅच होतो. कॅल्क्युलेशन डिफिकल्ट आहेत का? नाहीये. काय माहिती पाहिजे होतं? फॉर्म्युला माहिती पाहिजे होता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस असू दे किंवा OH मायनस असू दे, C इंटू अल्फाने तुम्हाला फाइंड आउट करायचंय. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊया, ऍसिड बेस थेरीज. तुम्ही टेक्स्टबुक रीड केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे टेक्स्टबुक मध्ये 3 थेरीज आहेत, अरेनियस थेरी, ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी आणि लेविस थेरी. अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी ऍसिड्स काय आहेत मी कम्प्लिटली लिहिणार नाहीये कारण तुमच्या समोर टेक्स्टबुक आहे, तुम्ही अंडरलाईन करा, मी सांगते. व्हॉट आर ऍसिड्स? स्पीसीज दॅट गिव्ह राईज टू H+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम. म्हणजे असा सबस्टन्स की जो पाण्यात टाकल्यानंतर H+ आयन्स देणार आहे. सो मी फक्त काय लिहिणार आहे? H+ आयन्स. पाण्यात टाकल्यानंतर हा पण इम्पॉर्टंट वर्ड आहे, म्हणजेच मीडियम कोणतं आहे? इन ॲक्वियस मीडियम. H+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम. एक्झाम्पल, HCl ला जर मी पाण्यात टाकलं तर कसा ब्रेक होईल? तो H+Cl-, जो H+ देतो तो ऍसिड आहे. किंवा ऍसिडिक ऍसिड घ्या, CH3COOH, याला ब्रेक केलाय आपण, CH3CO- अँड H+. पाण्यात टाकल्यावरती जो H+ देतो त्याला अरेनियसनी ऍसिड म्हणून सांगितलं. आणि आपले ऍसिड्स आता लर्न आहेत. स्ट्रॉंग ऍसिड सांगा, HCl, H2SO4, HNO3, HBr, HI, HClO4. होतं की नाही? मग त्यात स्ट्रॉंगच सांगा असं नाहीये, वीक पण सांगू शकताय, H2S, HF एक्सेट्रा. सो ज्या स्पीसीजकडे हायड्रोजन आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर ते H+ देतात त्यांनाच ऍसिड म्हणायचं आहे. अमोनिया जर मी घेतलं, अमोनिया NH3, ड्रॉबॅक मध्ये टाकते मी याला. कोणतं एक्झाम्पल घेते? NH3. हायड्रोजन आहे ना याच्याकडे, मग हा काय ऍसिड आहे का? नाही. अमोनियाला तुम्ही पाण्यात टाकल्यानंतर तो H+ आयन्स मध्ये ब्रेक होत नाही, त्यामुळे अमोनिया ऍसिड नाहीये, अमोनिया बेस आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये अरेनियसना हे सांगताच आलं नाही की याच्याकडे हायड्रोजन आहे बट हा ऍसिड नाहीये, तो काय आहे? बेस आहे. याचा एक्सप्लेनेशन करेक्टली अरेनियस देऊ शकले नाही. ड्रॉबॅक कोणता होता? तर एक होता NH3 आणि दुसरा आहे Na2CO3, सोडियम कार्बोनेट. यांचं नेचर कसं आहे? त्यांचं नेचर आहे बेसिक. त्यांचं नेचर कसं आहे? बेसिक इन नेचर आहे. पण यांचं बेसिक नेचर अरेनियस एक्सप्लेन करू शकले नाही. अकॉर्डिंग टू अरेनियस, व्हॉट आर बेसिस? स्पीसीज दॅट गिव्ह राईज टू OH- आयन्स इन ॲक्वियस मीडियम. असे सबस्टन्सेस की जे पाण्यात टाकल्यानंतर OH- आयन्स देतात. जसं की आपण लिहिलेले सर्व ग्रुप 1 आणि ग्रुप 2 चे हायड्रॉक्साइड्स. एक्झाम्पल, मी लिहिलं समजा AlOH थ्राइस. भले तो स्ट्रॉंग बेस असू दे किंवा वीक बेस असू दे, हा वीक आहे ना, ते मॅटर करत नाही. पण पाण्यात गेल्यावर तो थोडे तरी OH- आयन्स देत असेल तर त्याला अरेनियस नुसार काय म्हणायचं आपल्याला? बेसिक इन नेचर. समजा आपण लिहिलं CuOH ट्वाइस किंवा आपण लिहिलं NaOH. असे सबस्टन्स की ज्याच्यामध्ये OH दिसतो त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे? अरेनियस बेसिस. पण अमोनिया आणि Na2CO3 बेसिक इन नेचर आहे, मग त्यांच्याकडे काय पाहिजे होतं? OH ग्रुप. पण OH ग्रुप तर यांच्याकडे नाहीये. मग अकॉर्डिंग टू अरेनियस या दोन सबस्टन्सला ते एक्सप्लेन करू शकले नाही, सो हा बनला त्यांचा ड्रॉबॅक. लक्षात राहील हा पार्ट? ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट वर्ड जो हायलाइट करते तो आहे ॲक्वियस मीडियम. या वर्ड वरती पण MCQ विचारला जातो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीने काय केलं आता? हे जे ॲक्वियस मीडियम होतं ना, की पाण्यात टाकल्यानंतरच आपण सांगू शकतो ऍसिड आहे की बेस आहे, त्या कॉन्सेप्टला थोडंसं रफ केलं. कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये, कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये तुम्ही सबस्टन्स ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे सांगू शकता. अशी थेरी कोणती आहे? ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी, ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. आता चेक करा, या प्रोटॉन ट्रान्सफर थिअरीमध्ये प्रोटॉन म्हणजे कोण आहे? तर प्रोटॉन म्हणजे H+ आहे. प्रोटॉन म्हणजे कोण आहे? H+ आहे. पण या H+ ची थोडी कहाणी सांगते मी तुम्हाला. दिस H+ इज कॉल्ड ॲज बेअर आयन. ठीक आहे, हा आयन असा आहे
की जो कधीही एकटं राहायला त्याला आवडत नाहीये. म्हणजे H+ बनला रे बनला, तो पाण्यासोबत लगेच फ्रेंडशिप करतो आणि काय बनवतो, H3O+. ठीक आहे. आणि ही प्रोसेस अगेन इक्विलिब्रियम मध्ये राहते, म्हणजे बॅकवर्ड फॉरवर्ड पॉसिबल आहे. सो H+ ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो, तो कधीही एकटं राहण्याची टेंडन्सी ठेवत नाही. इट इमिजिएटली गेट्स कंबाइंड विथ वॉटर टू फॉर्म H3O+. याला काय म्हणतात असं विचारू शकतात तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयन. MCQ इम्पॉर्टंट, मार्क करा. सो फार सिंपल वर्ड्स मध्ये डेफिनेशन दिली लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीने. ते म्हटले स्पीसीज दॅट डोनेट H+ आर कॉल्ड ॲज acids and species that accept H+ are called as bases. No matter ते H+ कोणाला देतात, ॲक्विस मीडियमलाच द्यायला पाहिजे हे एवढंसं नॅरो कॉन्सेप्ट नाही ठेवली त्यांनी. कोणताही सबस्टन्स H+ देऊ दे, कोणालाही देऊ दे, कुठल्याही मीडियम मध्ये देऊ दे. इफ इट इज डोनेटिंग H+ then it is acid and if it is accepting H+ then it is base. मग कोण H+ देऊ शकतं? अरे ज्याच्याकडे आहे तोच तर देऊ शकतो. मग सगळे लिहा आपले. HCl लिहा, HBr लिहा, HI लिहा, H2SO4 लिहा, HNO3 लिहा आणि स्ट्रॉंगच का वीक लिहिले तरी पण चालतील आपल्याला. H2S लिहा एक्सेट्रा. ज्याच्याकडे हायड्रोजन आहे तो हायड्रोजन डोनेट करत असेल तर तो ऍसिड आहे. मग बेस कोण आहेत? जे H+ ला घेतात ते H+ ला का घेतायत? कारण का त्यांच्याकडे H+ ला घेण्याची टेंडन्सी का आहे? बिकॉज त्यांच्याकडे लोन पेअर असते. काय असते त्यांच्याकडे? लोन पेअर, NH3. हे माहितीये ना तुम्हाला. नायट्रोजनच्या डोक्यावरती काय असते? एक लोन पेअर. लोन पेअर म्हणजे काय? इलेक्ट्रॉन. आणि ह्या H वर चार्ज कुठला आहे? प्लस. इलेक्ट्रॉन या प्लसला अट्रॅक्ट करू शकतो ना. सो दॅट इज वाय स्पीसीज की ज्यांच्याकडे H आहे पक्का ऍसिड आणि स्पीसीज ज्यांच्याकडे लोन पेअर आहे ते पक्का बेस. ते पक्का बेस. मग कोणावरती लोन पेअर आहे? अमोनियावरती आहे, NH3 वरती आहे. त्याचाच भाऊ कोण असणार आहे? PH3 वरती लोन पेअर आहे. ठीक आहे. आपल्या सिलेबस मध्ये जे दिलेले आहेत मी त्यांना फक्त थोडंसं हायलाइट करतेय. कार्बन फॅमिलीमध्ये कुठल्याही टाईपची लोन पेअर नाहीये. नायट्रोजन फॅमिलीकडे लोन पेअर असते तर तो पार्ट मी लिहिलेला आहे. ऑक्सिजन फॅमिलीकडे लोन पेअर आहे H2O, वॉटर. आता खरं तर वॉटर वरून एक नवीन कॉन्सेप्ट चालू होईल आता इथे. मग वॉटर मध्ये तर H आहे, मग तो काय असला पाहिजे? ऍसिड. पण ऑक्सिजनवर तर लोन पेअर दिसते, म्हणजे तो काय असला पाहिजे? बेस. येस, करेक्ट विचार करताय तुम्ही. वॉटरला आपण इथे हायलाइट करून ठेवू. इट ऍक्ट ॲज ऍसिड बिकॉज इट हॅज H+ अँड बेस बिकॉज इट हॅव लोन पेअर. अँड स्पीसीज जे ऍसिड ऍज वेल एज बेस सारखं ऍक्ट करतात त्यालाच काय म्हणतो आपण? एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक इन नेचर. पण बेसिक आयडिया क्लिअर होते. H असेल तर ऍसिड आणि लोन पेअर असेल तर बेस. डन विथ दिस पार्ट. यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत? जसं की AlCl3 ड्रॉबॅक. AlCl3 याच्याकडे हायड्रोजन आहे का रे? नाहीये. मग हा ऍसिडिक नाहीये. मग अल्युमिनियमकडे लोन पेअर असते का? नसते. मग आम्हाला कसं ओळखेल लोन पेअर आहे की नाही? केमिकल बॉन्डिंग मध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो अल्युमिनियमकडे लोन पेअर नाहीये. आता जर अल्युमिनियमकडे लोन पेअर नाहीये, हायड्रोजन पण नाहीये, मग तो ऍसिड आहे का बेस आहे? काय आहे नेमकं? तो सांगता नाही आलं त्यांना, मग तो झाला ड्रॉबॅक. आणि AlCl3 चं नेचर मी सांगते तुम्हाला. तो ऍसिडिक आहे, पण तो का ऍसिडिक आहे हे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार सांगता आलेलं नाहीये. नेक्स्ट लास्ट थेरी आली लेविस किंवा लेविस थेरी म्हणू आपण त्याला. लेविस थेरी मध्ये ऍसिडला डिफाईन केलं त्यांनी. स्पीसीज दॅट एक्सेप्ट लोन पेअर. जे लोन पेअरला एक्सेप्ट करतात. आणि बेसला म्हटले स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर. स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर. आता पहिला आपण बेसचा स्टडी करूया. तुम्हाला ही आयडिया क्लिअर झाली. लोन पेअर डोनेट करायची असेल तर स्वतःकडे पहिला लोन पेअर पाहिजे ना, मगच डोनेट करतील. कोण आहेत रे एक्झाम्पल तसे? मॅम अमोनिया, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? PH3. चलो ठीक आहे. अजून भरपूर एक्झाम्पल आहेत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये अमोनिया दिलेलं आहे. हा पार्ट क्लिअर झाला.
चलो ठीक आहे. आता मला इथून पुढे काय सांगायचं आहे, लोन पेअर एक्सेप्ट कोण करेल, लोन पेअर एक्सेप्ट कोण करेल, ज्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. कारण लोन पेअर म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना राहायला घर पाहिजे. मग कोणाकडे येते वॅकंट ऑर्बिटल, AlCl3, BF3, मी जे लिहून देते तेच पाठ करायचे, FeCl3 एक्सेट्रा. दीज आर कॉल्ड एज लेविस ऍसिड. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण आपण याचा स्टडी करतो. AlCl3, BF3, FeCl3 म्हणजेच यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. त्या वॅकंट ऑर्बिटल मध्ये ते लोन पेअरला घेऊ शकतात. दॅट इज वाय दे थ्री आर एक्झाम्पल्स ऑफ लेविस ऍसिड्स. क्लिअर आहे, यांच्यामध्ये काही एक ड्रॉबॅक नाहीये. आता लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीला प्रोटॉन ट्रान्सफर थेअरी म्हटलं आणि त्याच्यातून एक अजून छोटी कॉन्सेप्ट एक आहे, त्याचा ओरिजिन झाला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता हा पार्ट काय आहे बघा, आपण बघूया वॉटरची रिॲक्शन HCl सोबत. ठीक आहे, अँड रिॲक्शन केली आपण. आता मला पहिल्यांदा सांगा, तुम्हाला यातला पटकन ऍसिड बेस ओळखायचा असेल तर HCl ओळखेल ना. HCl काय आहे, ऍसिड आहे. मग वॉटर काय आहे, बेस आहे. ओके, व्हेरी नाईस, ओळखलं. मग आता पुढे सांगा, ऍसिडचं काम काय असतं. ऍसिडचं काम काय असतं, टू डोनेट H+, Cl- झाला, त्याने त्याचा H+ डोनेट केला, उरलं काय, Cl-. मग बेसचं काम काय असतं, त्या H+ ला घेणं. प्रोटॉन ट्रान्सफर थेरी आहे ना. ऍसिडचं काम काय आहे, डोनेट H+, बघा आत्ताच लिहिलं आपण. आणि बेसचं काम काय आहे, एक्सेप्ट H+. याने जर तो H+ घेतला तर तो काय बनेल, H3O+. इजंट इट. चला तर मग आता मी जर दोन एरोज इथे ड्रॉ करणार आहेत, व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. वॉटर आणि H3O+ ची एक मी पेअर बनवली आणि दुसरं बनवली HCl आणि Cl-. पहिल्या पेअरचा विचार करता कशाचा डिफरन्स आहे, मॅम वॉटर आणि H3O+ मध्ये फक्त एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये H2O आहे, तो H3O+ आहे, म्हणजे एक H+ जास्त आहे. H+ म्हणजेच कोण रे, प्रोटॉन. सो अशी पेअर की फक्त एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. हा जर बेस असेल तर तो कोण असणार आहे, त्याचा स्वतःचाच कॉन्जुगेट ऍसिड. बेसचा पेअर कोण असतो, कॉन्जुगेट ऍसिड. आता इथे या, हा ऍसिड आहे, हा त्याचा काय असणार आहे मग, कॉन्जुगेट बेस. हा काय असणार आहे त्याचा, कॉन्जुगेट बेस. HCl आणि Cl- मध्ये सुद्धा एका सिंगल प्रोटॉनचा डिफरन्स आहे. अशी पेअर की जे एका सिंगल प्रोटॉन मध्ये डिफर करत असेल तर इट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. बेसचा कॉन्जुगेट ऍसिड बनतो आणि ऍसिडचा कॉन्जुगेट बेस बनतो. समजला हा पार्ट, व्हेरी नाईस. बघा तिथे, which of the following substance is not defined as acid and base respectively according to Arrhenius theory. Arrhenius theory नुसार species that give rise to H+ ions are called as acids and that give rise to OH- ions in aqueous medium are called as base. So आपल्याला विचारले which of the following is not defined. फर्स्ट ऑप्शन तर Arrhenius theory ला फॉलो करतो. त्याच्यानंतर बी ऑप्शन मध्ये मला कुठलाही हायड्रोजन दिसतच नाहीये, इकडे पण OH दिसत नाही. सो ऑप्शन नंबर बी ला टिक करा. AlCl3 हा ऍसिड आहे पण तो लेविस ऍसिड आहे. NH3 हा बेस आहे पण तो कुठला बेस आहे, मी त्याचं एक्झाम्पल लिहिलेलं लॉरी ब्रॉन्स्टेड बेस मध्ये ऍज वेल ऍज लेविस बेस मध्ये, कारण त्याच्याकडे काय आहे, लोन पेअर आहे. इथे बघा H आहे, सो H असेल तर अरेनियस ऍसिड, OH असेल तर अरेनियस बेस. ऑप्शन A, C, D आर अरेनियस ऍसिड्स अँड बेसेस. सो एक ऑप्शन जो फॉलो करत नाहीये तो ऑप्शन नंबर बी होता. आयडेंटिफाय बेस 2 फॉर फॉलोइंग इक्वेशन अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी. प्रोटॉन ट्रान्सफर होत असताना एक छोटी कॉन्सेप्ट आली, त्याचं नाव काय होतं, कॉन्जुगेट ऍसिड बेस. आता ही तीच रिॲक्शन आहे ऍक्च्युली. HCl, वॉटर, H3O+ आणि Cl-. काय आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आपल्याला, बेस 2. कसं सॉल्व्ह करायचंय बघा या पार्टला. तर याच रिॲक्शनला मी परत खाली कॉपी डाऊन करते, जसं त्यांनी लिहिलंय तसंच. HCl पहिला लिहिलेलं आहे त्यांनी, देन वॉटर लिहिलेलं आहे,
इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला भेटतं H3O+ आणि Cl-. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी लिहिलं त्या प्रकारे रिॲक्शनला स्टडी करायचंय. आपल्याला दिसतो HCl. जर HCl दिसत असेल तर मी त्याला लिहिणार ऍसिड 1. हा तुमचा पहिला ऍसिड आहे. ऍसिडने त्याचं काम केलं, म्हणजेच काय केलं ऍसिडने, H+ ला डोनेट केलं, तर इथे काय भेटेल मला, बेस 1. पहिला बेस तो दिसला ना तुम्हाला, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर मला इकडे जो पार्ट दिसतोय हा ऍसिड आहे, तर हा काय असणार आहे, बेस असणार आहे. हा ऍसिड 1 आहे ना, ऍसिड 1 होता. मग ऍसिडचं काम काय, टू डोनेट H+. पहिला त्याला त्याचं काम करू दे, त्याचा कॉन्जुगेट बेस बनेल. तो पहिला बेस तुम्हाला दिसला. नेक्स्ट विचार केला, हा ऍसिड आहे तर हा बेस असणार आहे, पण बेस 1 तिथे, तर हा काय झाला, बेस 2. बेस 2 ला त्याचं काम करू दे. बेस 2 काय करणार आहे, एक्सेप्ट H+. एक्सेप्ट H+ केलं आणि बनला H3O+, जो की काय असेल, ऍसिड. तो असेल ऍसिड 2. समजतं का. इकडे तुम्ही ऍसिड लिहिलं, 1 लिहिलं, कारण पहिला जो दिसेल तो 1 असेल, ऍसिड 1, तर त्याचा बेस 1 तिकडे दिसणार आहे. आणि मग पुढचा पार्ट तुम्ही लिहू शकता. मला बेस 2 विचारलेला, बेस 2 म्हणजे मला कोणाला टिक करायला लागेल, वॉटरला. क्लिअर झाला हा पार्ट. थोडंसं नोट करा. भरपूर वेळा मुलं हे कन्फ्युज होतात, इथे लिहितात ऍसिड 1, इथे लिहितात बेस 1. असं आहे का, हे नाही. ऍसिड 1 पासून बनणारा तिकडचा बेस 1 असेल. हा ऍसिड आहे तर हा बेस, पण बेस 1 तिकडे झालाय, मग हा काय असणार, बेस 2 आणि उरलेला ऍसिड 2. क्विकली नोट करता या पार्टला. मोस्ट इम्पॉर्टंट तर आपण इथे समराइज केलेल्या गोष्टी आहेत, याला नोट करा. फ्यू मोर क्वेश्चन्स. अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी, म्हणजेच प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी, आयडेंटिफाय बेस इन द फॉलोइंग रिॲक्शन. आपल्याला बेस ओळखायचा. चला, सगळ्यात पहिल्यांदा तर ज्याच्याकडे H आहे तोच तर H+ डोनेट करेल. याच्याकडे H आहे तर तो H डोनेट करेल, म्हणजे मला याला काय घ्यावं लागेल, ऍसिड. जर हा ऍसिड असेल तर त्याच्या सोबत येणारा कोण असणार आहे, बेस. इजंट इट. इकडे या, ज्याच्यात H आहे तो काय असणार आहे, ऍसिड. आणि दुसरा कोण असणार आहे मग त्याचा बेस. आता मला इथे ऍसिड 1, बेस 1, ऍसिड 2, बेस 2 लिहायची गरज नाही, कारण मला त्यांनी ते विचारलेलंच नाहीये. मला फक्त विचारलंय की कोण कोण बेस आहेत. तुम्हाला समजलं मी बेस कसं फाइंड केलं. ज्याच्यात H आहे तो H डोनेट करेल. H आहे तर त्याला ऍसिड लिहिलं. इकडे हा ऍसिड आहे, इथे हा ऍसिड लिहिला, उरलेले बेस. सो ClO4- अँड CO3-2 हे बेसेस झाले. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय स्पीसीज दॅट ऍक्ट ऍज ऍसिड 2. कोणासारखं काम करतात, ऍसिड 2, अकॉर्डिंग टू लॉरी-ब्रॉन्स्टेड थिअरी. आता परत एकदा सेम रिॲक्शन आहे, सो आपण पाठीमागे जाऊया. ऍसिड 2 कोण आहे बघा, H3O+ आहे, सो डायरेक्टली H3O+ ला टिक करा. सेम रिॲक्शन आहे, सो मी रिपीट एक्सप्लेनेशन देत नाहीये. जाऊया नेक्स्ट पार्टकडे. डू यू नो, टेक्स्टबुक रिडिंग फार इम्पॉर्टंट आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl is present in gastric juice secreted by our stomach and essential for digestion of food. 10th स्टँडर्डचं बेसिक नॉलेज आहे. यूज युअर ब्रेन. ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर ऑल्सो लेविस बेसेस. बघा प्रूफ केलं आपण हे. ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस, कारण ब्रॉन्स्टेड बेसकडे पण लोन पेर असणार आहे. आर लेविस बेसेस, कारण लेविस बेसेसकडे पण लोन पेर आहे. म्हणून तर एक्झाम्पल आपण सेम लिहिलेले. आणि वॉटरचं नेचर कसं आहे, अँफोटेरिक नेचर आहे. बघा व्यवस्थित, ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर लेविस बेसेस, पण ऍसिड साठी हे वाक्य करेक्ट नाहीये. ठीक आहे, चलो रीड करूया काय म्हटले ते. ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर लेविस बेसेस, बट ऑल ब्रॉन्स्टेड ऍसिड्स आर नॉट लेविस ऍसिड्स. ठीक आहे, ऍसिड साठी हे वाक्य करेक्ट नाहीये. एक्सप्लेन आपण ऑलरेडी केलेलं आहे. अँफोटेरिक नेचर, वॉटर ऍक्ट ऍज ऍसिड ऍज वेल ऍज बेस, याचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सच बिहेवियर इज नोन ऍज अँफोटेरिक नेचर, ऑलरेडी डिस्कस. वॉटर ऍक्ट ऍज ऍसिड, हे MCQ विचारलेलं आहे. टुवर्ड्स अमोनिया, अमोनिया स्वतः काय आहे, बेस. सो त्यावेळी वॉटर काय ऍक्ट करेल, ऍसिड. अमोनिया स्वतः बेस आहे, सो वॉटर ऍसिड सारखा ऍक्ट करेल. आणि HCl स्वतः ऍसिड आहे, तर त्यावेळी वॉटर बेस सारखं काम करेल. समजतंय का हा पार्ट, समजतोय का.
HCl सोबत पाणी काय ऍड करेल, HCl स्वतः काय आहे, ऍसिड, मग पाणी बेस. अमोनिया सोबत वॉटर काय बिहेव करेल, अमोनिया स्वतः काय बेस, मग वॉटर काय ऍड करेल, ऍसिड. ठीक आहे, यालाच आपण एम्फोटेरिक इन नेचर असं एक्सप्लेन करतो. पुढे नेक्स्ट पार्ट, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस. हे ऑलरेडी डिस्कस्ड आहे की आपण वीक ऍसिड अँड वीक बेसचा स्टडी करायचा आहे, कारण तिथे इक्विलिब्रियम आहे. ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ तुम्ही डेरिव्हेशन केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहूया फॉर वीक ऍसिड्स. वीक ऍसिडला जनरली ना ते HA नी रिप्रेझेंट करतात आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे त्या वीक ऍसिडची काहीतरी स्ट्रेंथ असेल ती K ने रिप्रेझेंट केली जाते. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड सुद्धा म्हटलं जातं त्याला. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड K इज इक्वल्स टू फॉर्म्युला लिहा अल्फा स्क्वेअर C. आयदर या फॉर्म मध्ये लिहितात किंवा अल्फा इज इक्वल्स टू √K/C या फॉर्म मध्ये पण चालेल. जसं ऍसिड साठी रिप्रेझेंटेशन आहे, सिमिलरली आपण वीक बेसचा पण अभ्यास करतो आणि वीक बेस हा BOH नी रिप्रेझेंट केला जाईल. ठीक आहे, सो किती OH आहेत, एक OH आहे, म्हणजे तो काय आहे, मोनो ऍसिडिक बेस. तसंच याच्यामध्ये किती H आहेत, एक H आहे, मग तो झाला मोनो बेसिक ऍसिड. जर K ऍसिडची स्ट्रेंथ सांगतं तर KB बेसची स्ट्रेंथ सांगतं. KB चा फॉर्म्युला पण तोच आहे अल्फा स्क्वेअर C और अल्फा इज इक्वल्स टू √KB/C. फॉर्म्युला बदललेला नाहीये, फक्त ऍसिड साठी K आणि बेस साठी KB फाइंड केला जातो. ठीक आहे, क्वेश्चन, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इन 0.1 मोलार सोल्युशन ऑफ BaOH ट्वाइस. स्टुडंट हळूहळू हे तर क्लिक व्हायला लागतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ साठी आपण फॉर्म्युला लर्न केलेला आहे C इंटू अल्फा. आपल्याला C पण दिलेलं आहे. C किती दिलेलं आहे बघा, 0.1 मोलार. मोलार आहे म्हणजेच तर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि पुढे सोल्युशन म्हटलेलं आहे आणि मॅमनी सांगितलंय सोल्युशन असं आलं तर पक्का ते काय C आहे. आता याच्यानंतर मी अल्फा शोधतेय तर मला अल्फा तर भेटत नाही, म्हणजे ऍट वन ग्लान्स आपल्याला समजतं की या फॉर्म्युलाने आपलं सॉल्व्हेशन होणार नाही, आपण सॉल्व्ह करू शकणार नाहीये. दुसरा ड्रॉबॅक हा आला या क्वेश्चन मध्ये की BaOH ट्वाइस जर बघितलं आपण तर हा तर बेस आहे आणि बेस मध्ये OH मायनस असतात आणि त्यांनी मला H+ चं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. BaOH ट्वाइस हा एक स्ट्रॉंग बेस आहे. बघा आपल्या चार्ट मध्ये एलिमेंट ऑफ ग्रुप 2, त्याचं डिसोसिएशन कसं होईल, Ba+2 आणि 2OH-1 मध्ये. हे कसं करायचं असतं, पहिला काय दिसतो Ba, दुसरं काय दिसतो OH, ते लिहून ठेवा. नेक्स्ट Ba किती दिसतो 1 तर इथे 1 लिहा आणि OH किती दिसतात 2 तर तिथे 2 लिहा. Ba वर किती चार्ज आहे हे OH च्या खाली असतं 2, OH वर किती चार्ज आहे हे Ba च्या खाली असतं 1. पहिला केटायन, दुसरा एनायन. सो मला OH विचारलं असतं तर मी डायरेक्टली आन्सर केलं असतं की BaOH ट्वाइस त्यांनी 0.1 मोलार घेतलाय, तर Ba+ पण किती असणार आहे 0.1, पण हा किती असतो ट्वाइस. जर मी BaOH ट्वाइसचा बेरियम हायड्रॉक्साईडचा 1 मोल घेतले असतील तर त्यात 2 मोल OH मायनस असते, तर 0.1 घेतला तर हा किती असणार आहे 0.2. मला OH मायनस विचारलं असतं मी पटकन 0.2 ला टिक केलं असतं, पण त्यांनी मला H+ विचारले. सो आय नीड वन मोर रिलेशन जे की मी ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर मधून घेणार आहे. H+ आयन्स आणि OH मायनस आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये एक रिलेशन आहे, बघा टेक्स्ट बुक मध्ये 1.0 इंटू 10⁻⁻14. ऍड करा फॉर्म्युला शीट मध्ये. सो या फॉर्म्युलाने मला H+ आणि OH मधलं रिलेशन सांगितलं. आता मी बिनधास्तपणे H+ फाइंड करू शकते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH किती आहे 0.2. मी कसं लिहू शकते त्याला 2 इंटू 10⁻⁻1. येस और नो, दॅट इज इक्वल्स टू 1.0 इंटू 10⁻⁻14. लेट्स सॉल्व. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज इक्वल्स टू,
ही जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 14 डिवायडेड बाय हा पार्ट इकडे गेला 2 इंटू 10 रेज टू मायनस 1. मी काय करते, हा जो 1.0 आहे ना त्याला 10 कन्सिडर करते. का रे, 10 रेज टू मायनस 1 ला 10 रेज टू मायनस 1 कट होऊन जाईल. येस और नो. सो याला आपण कन्सिडर केलं 10/2 इंटू 10 रेज टू मायनस 14, म्हणजेच आन्सर काय आलेलं आहे आपलं 5 इंटू 10 रेज टू मायनस 14. एकदा ऑप्शन्स चेक करा. येस, ऑप्शन नंबर बी. कॅल्क्युलेशन सिंपल आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, पण काय प्रोसेसनी सांगितलं बघा. झटक्यात वाटलं की H प्लस इज इक्वल्स टू सी अल्फा, मॅम झालो सॉल्व, पण अल्फा दिलेला नाहीये. मग काय विचारलंय आपल्याला, H प्लस विचारलाय पण दिलाय सॉल्ट, दिलाय बेस विच इज BaOH. मग OH चं कॉन्सन्ट्रेशन फाइंड केलं आणि H प्लस सोबत त्याचं रिलेशन बघितलं. फॉर्म्युला शीट मध्ये ऍड करा ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणून. क्लिअर आहे, सिंपल अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, acetic acid dissociated to 1.20%. पक्का पर्सेंट मध्ये दिलेला आहे, म्हणजेच अल्फा दिलेला आहे 1.20%. तुम्ही असं न लिहिता लिहायचं 1.20 डिवायडेड बाय 100. ज्याला असं नाही लिहायचंय तो लिहू शकतो 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2. इन इट्स 0.01 मोलार सोल्युशन. मॅम हे बघता आता आम्हाला लगेच कळतं की कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार सोल्युशन, म्हणजेच 10 रेज टू मायनस 2 मोलार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हटलं तर के. स्टडी ऍसिटिक ऍसिडचं चालू आहे म्हणजे के. ऍसिड साठी के इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे अल्फा स्क्वेअर सी. अल्फाचा स्क्वेअर करायचा आपल्याला 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन 10 रेज टू मायनस 2 आहे. हे किती येणार आहे 1.44, कारण 12 चा स्क्वेअर 144. डेसिमल्स दिले व्यवस्थित इंटू 10 रेज टू मायनस 4 इंटू 10 रेज टू मायनस 2. चेक करा ऑप्शन 1.44 इंटू 10 रेज टू मायनस 6. 1.44 इंटू 10 रेज टू मायनस 6. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन सिंपल आहे, गिव्हन डेटा बघायचा आणि फॉर्म्युला पाठ पाहिजे. आणि कधी असं हटके क्वेश्चन आला तर लॉजिक माहिती पाहिजे, आणि तुम्हाला सगळे लॉजिक आपल्या व्हिडिओ लेक्चर्स मधून क्लिअर होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वीक ऍसिड HX हॅज डिसोसिएशन कॉन्स्टंट KA. जेव्हा कॉन्स्टंट म्हणतायत ना तेव्हा के लिहून घ्यायचा. मग विचार करायचा ऍसिड आहे की बेस आहे. ऍसिड आहे तर के लिहिलं. किती दिली आहे व्हॅल्यू त्याची 1 इंटू 10 रेज टू मायनस 5. कॅल्क्युलेट पर्सेंटेज डिसोसिएशन. पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे अल्फा फाइंड करायचंय क्वेश्चन मार्क. इन इट्स 0.1 मोलार सोल्युशन. मॅम जेव्हा आम्हाला मोलार आणि सोल्युशन दिसतं आम्ही पक्का काय लिहितो C इज इक्वल्स टू 0.1 म्हणजेच 10 रेज टू मायनस 1. चला आपल्याला फॉर्म्युला पण पार्ट आहे आता. KA इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फा स्क्वेअर फाइंड करायचंय. के किती आहे 10 रेज टू मायनस 5. अल्फा स्क्वेअर माहित करून घ्यायचंय. सी आहे 10 रेज टू मायनस 1. या साईडला आणलं तो झाला 10 रेज टू मायनस 1. डिवाइड मध्ये गेलं वरती प्लस 1 ना मायनस 4. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 रेज टू मायनस 4. डायरेक्टली आपण सॉल्व्ह करूया. अल्फा इज इक्वल्स टू 10 रेज टू मायनस 2. 0.01 जर ऑप्शन मध्ये शोधायला गेला तर आहे का नाहीये. का, कारण त्यांनी मला पर्सेंटेज डिसोसिएशन विचारलेलं आहे. म्हणजेच काय रे, आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय बाय 100 करायचंय तुम्हाला. दॅट इज नथिंग बट 1%. ऑप्शन नंबर काय टिक करायचंय डी. यावर्षी तरी ऑप्शन इझी केलेत, पण जे आधीचे ऑप्शन होते त्याच्यामध्ये कसं होतं 1.0, 0.1, 0.01. मग आपलं तर आन्सर 0.01 आलेला ऍक्च्युअल मध्ये आधी, आणि ऑप्शन मध्ये दिसलं की आपण टिक पण केलं असतं. दे आर नॉट आस्किंग मी डिग्री ऑफ डिसोसिएशन, दे आर आस्किंग मी पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट आलं की मल्टिप्लाय बाय 100. आन्सर किती आलेला आहे 1%. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता मला अल्फा विचारलाय. ऑफ 0.045 मोलार मोनोबेसिक ऍसिड. आता ह्याच्यामध्ये मॅम सोल्युशन हा शब्द आलेला नाहीये.
पण जेव्हा ते असं मोलार म्हणतायत आम्हाला क्लिक झालं पाहिजे की ते काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.045 मोलार, ऑल्सो रिटन ॲज 45 into 10 raised to -3 मोलार. इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हटलं तर के, आणि मग चेक करायचं की तो ऍसिड आहे की बेस आहे. जर तो ऍसिड असेल तर मला काय लिहावं लागेल, के ए इज इक्वल्स टू 1.8 into 10 raised to -5. अजून एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, इट इज मोनोबेसिक ऍसिड. आणि जेव्हा मोनो येतं ना, तुम्ही रिलॅक्स राहा, फॉर्म्युलामध्ये काही चेंज होणार नाही. पण हा डायबेसिक किंवा डाय ऍसिडिक आलं तर थोडंसं विचार करायला लागतो. सो मोनो आलं तर बिनधास्त राहायचंय, एवढं तरी समजलं. चलो फॉर्म्युला, अल्फा इज इक्वल्स टू √K/C. जसा फॉर्म्युला यूज करायचा तसा यूज करा. दॅट इज इक्वल्स टू √K ची व्हॅल्यू मी असंही लिहू शकते का रे, 18 into 10 raised to -6 डिवायडेड बाय काय आहे, 45 into 10 raised to -3. 9 च्या टेबल मध्ये येतं हे. सो 9 2 चा 18, 9 5 चा 45 into 10 raised to +3 वरती गेला, काय बनणार आहे तो अगेन -3. याला रूट मध्ये ठेवा, अजून सॉल्व्ह करा. √0.54 चा 20 येणार आहे, येस और नो, इंटू 10 raised to -3, अजून सॉल्व्ह करा. 4 into 10 raised to डेसिमल शिफ्ट -4. आणि जर तुम्हाला अंडर रूट नको असेल तर तुम्ही त्याला स्क्वेअर रूट करताय, किती येणार आहे, 2 into 10 raised to -2. आन्सर मी या बाजूला लिहिलं आहे, अल्फा इज 2 into 10 raised to -2. ऑप्शन बघितले तर 2 4 2 4 म्हणजे तुम्हाला पॉवर मध्ये चेक करायचं होतं. सो कॅल्क्युलेशन्स आय होप समजले तुम्हाला व्यवस्थितपणे. 2/5 पर्यंत समजलंच आहे, त्याच्यानंतर 0.4 केलं, डेसिमल शिफ्ट केला, 2 into 10 raised to -2 आलेले आन्सर. नेक्स्ट आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे पीएच स्केल. पीएच स्केल बऱ्यापैकी आपल्याला माहिती असते की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- जर इक्वल झाले तर याचा अर्थ पीएच आपला 7 आहे, म्हणजेच आपला जो सबस्टन्स आहे तो न्यूट्रल आहे. पण जर कधी असं झालं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जे आहे ते जास्त झालं OH- आयन्स पेक्षा, H+ जास्त होणं म्हणजे ऍसिडिक नेचर झालं, आणि ऍसिडचा पीएच 7 पेक्षा कमी असतो. नेचर विचारलं तर ऍसिडिक, पीएच विचारला तर <7. जर कधी H+ चा अमाऊंट कमी झालं किंवा मी उलट म्हटलं OH- चा अमाऊंट जास्त झालं, OH- चा अमाऊंट जास्त झालं तर तो बेसिक आहे, आणि बेसिक साठी पीएच <7 राहणार आहे. आणि नेचर विचारलं तर काय म्हणतो आपण, बेसिक. रेंज काय असते आपल्या स्केलची, 14 पर्यंत. कधी, रूम टेम्परेचरला 298 केल्विनला. सायंटिस्टचं नेम आहे सोरेन्सन. क्वेश्चन्स बघूया. येस, पहिले हा पार्ट नोट करून घ्या. व्हॉट इज पीएच ऑफ सोल्युशन कंटेनिंग 2.2 into 10 raised to -6 मोलार हायड्रोजन आयन्स. आता मोलार नंतरचा वर्ड हायड्रोजन आयन्स आहे, याचाच अर्थ हायड्रोजन आयन्स म्हणजे H+ दिलेला आहे. बघा किती मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे. या आधी जेव्हा जेव्हा मोलार लिहिलंय त्याच्या पाठीमागे काहीतरी सोल्युशन हा शब्द यायचा, नाहीतर ऍसिटिक ऍसिड, असं पूर्ण ते सोल्युशन कशाच आहे हे कम्प्लिटली लिहून द्यायचे. पण आता पर्टिक्युलरली काय म्हटलंय, हायड्रोजन आयन्स. सो 2.2 into 10 raised to -6 मी लिहून घेतलं. आणि पीएच चा फॉर्म्युला काय आहे, चला पीएच चा फॉर्म्युला शीट मध्ये ऍड करा. पीएच इज इक्वल्स टू -log to the base 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि मी ऑलरेडी सांगितलं H+ असा एकटा राहत नाही, तो H3O+ बनतो, हायड्रोनियम आयन बनतो. सो बऱ्याचशाच बुक मध्ये त्या H+ च्या ठिकाणी H3O+ लिहिलं जाईल, पण तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. POH इज इक्वल्स टू -log to the base 10 ऑफ OH- आयन्स. चलो फॉर्म्युला तर इझी आपल्याला माहिती पण आहे. PH इज इक्वल्स टू -log to the base 10 ऑफ H+ आयन्स ना, मग H+ म्हणजे मी डायरेक्टली व्हॅल्यू पुट करते. मग मुलांना वाटतं की मॅम आपल्याला लॉग टेबल नाहीये तर हे कसं सॉल्व्ह करता येईल. आता बघा, निगेटिव्ह साइन ऍज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर, लॉग सेपरेटली आतमध्ये जाईल तर बनेल log 2.2
मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचं काय होतं, ऍडिशन, आणि लॉग 10⁻⁻6. इथपर्यंत ओके सर्वांना पाठ. चला तर मग दॅट इज इक्वल्स टू मायनस साइन ऍज इट इज लॉग 2.2 गिवन मध्ये आहे का, नाहीये, तर तुम्हाला काही लॉग पाठ करावे लागतील बाळांनो. जसं की लॉग 2 ची व्हॅल्यू आहे 0.3010, लॉग 3 ची व्हॅल्यू आहे 0.4771. हे लॉग लर्न आहे. ऍटलीस्ट तुम्हाला लॉग लर्न पाहिजेत फ्रॉम 1 to 9, कारण 10चा लॉग तर 1 आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये पण प्राईम नंबर्सचे लर्न करा, कारण लॉग 9 लर्न करायची गरज नाहीये. मी त्याला 3 स्क्वेअर करू शकते. 2 into log 3, 2 into log 3 आहे 0.4771. सो 2, 3, 5, 7 हे 4 लॉग तुम्हाला लर्न पाहिजेत. 2 चा लॉग आहे 0.3010, 3 चा लॉग आहे 0.4771 आणि मला 2.2 चा विचारलाय, म्हणजे त्यांच्या मधली कोणतीही व्हॅल्यू मला घ्यायची आहे. मी जर विचार केला पॉइंट इथं एक्झॅक्टली मध्ये कोण असणार आहे रे, लॉग 2.5, लॉग 2.5 आणि लॉग 2.5 हा जवळपास 0.39 वगैरे काहीतरी आहे. मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण मी बेसिक एवढंच विचार करते की लॉग 3.47 आहे, 47 आहे, पण मी त्याच्या आधीचा नंबर म्हणजे 0.4 तरी घेऊ शकते ना. का, कारण 0.47 आणि 0.4 मध्ये लार्ज डिफरन्स आहे. तसं लॉग टेबल मध्ये बघायला गेलात तर मला 0.3 पेक्षा मोठा आणि 0.47 पेक्षा कमी नंबर घ्यायचा होता, तर आपण कोणता नंबर घेऊन चाललोय, 0.4. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन मेथडनी चालू आहे. सो 0.4 प्लस लॉग 10⁻⁻6, हे तर सगळ्यांना माहिती आहे, -6 समोर येतो, हा पार्ट झाला. 6 मायनस 0.4 करा, कारण बाहेर तशी मायनसची साइन आहे. सो -0.4 प्लस 6 होणार आहे ते. 6 मधून 0.4 गेलं, आन्सर काय आलं, 5.6. ऑप्शन नंबर 5.66. ओके, नो इश्यूज. तिथपर्यंत तरी पोहोचलो आपण, समजतं. चलो, सो तुम्ही जेव्हा लॉग लर्न कराल ना, 2 पासून कुठेपर्यंत जायचंय तुम्हाला, 9 पर्यंत, आणि थोडंसं लॉगबुक ऑब्झर्व करायचं आपल्याला की बाबा 2चं लर्न झालं, 3चं लर्न झालं, तर 2.5चा किती आहे, 3.5चा किती आहे, थोडंसं ऑब्झर्वेशन कराल. आपण एक व्हिडिओ लेक्चर त्याच्यावरती घेऊ, लॉग ऑब्झर्वेशन वरती, तर तुम्हाला हा पार्ट क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट या कॅल्क्युलेट अगेन पीएच विचारलेला आहे ऑफ 0.01 मोलार स्ट्रॉंग डायबेसिक ऍसिड. हा, फॉर्म्युला मध्ये थोडंसं चेंज येणार आहे, डायबेसिक ऍसिड. आता आपल्याला डायबेसिक ऍसिडचा अर्थ काय आहे, ऍसिड्स आर जनरली रिप्रेझेंटेड ऍज HA, पण डायबेसिक ऍसिड म्हणजे त्याच्याकडे काय आहे, 2 H आहेत. जेव्हा याचं आपण डिसोसिएशन करू, स्ट्रॉंग म्हटले, सो सिंगल डायरेक्शन मध्ये 2H प्लस आणि काय भेटेल आपल्याला, A मायनस. समजलं. मला ते जेव्हा सांगतायत की 0.01 मोलार तुम्ही ऍसिड घेतलेला आहे, तर याचा अर्थ ते H2A ची व्हॅल्यू देत आहेत. 0.01 ला मी 10⁻⁻2 लिहिते. त्यांनी ऍसिड किती घेतलेलं आहे, 10⁻⁻2. मग त्यात H प्लस किती असणार आहेत रे, 2 into 10⁻⁻2. हा पार्ट त्यांनी एका वाक्यात सांगायचा प्रयत्न केला. समजतंय का बघा. कॅल्क्युलेट पीएच, इग्नोर. 0.01 मोलार स्ट्रॉंग ऍसिड, मग स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग सोल्युशन सारखं झालं ना ते. त्यांनी सी दिलं. सी म्हणजे काय, तुमच्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. H प्लसचं नाही, H प्लसचं देतात तेव्हा क्लिअर लिहून देतात. मग याचा अर्थ ऍसिड जे 10⁻⁻2 आहे, तर H प्लस किती असणार आहे, डिपेंड राहतं त्याच्यामध्ये किती H आहे. डायबेसिक म्हणजे 2, तर मला 2 into 10⁻⁻2 करायला लागलं. आता पीएच फाइंड करा. पीएच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. H प्लस किती आहे, 2 into 10⁻⁻2. सेम मेथडनी सॉल्व्ह करा. मायनसची साइन बाहेर, काय होणार आहे आतमध्ये, log 2 प्लस log 10⁻⁻2. सॉल्व्ह करा. मायनसची साइन बाहेर, log 2 आता आपल्याला पार्ट आहे 0.3010 आणि 10⁻⁻2 म्हणजेच काय होणार आहे, तो पुढे येऊन -2. 2 मायनस 0.3010 येतो. सो दॅट विल बी 1.7 च्या अराउंड आन्सर आहे. 1.7. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. डन. नेक्स्ट पार्ट.
कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन फाइंड करायचं आहे. इन अ सोल्युशन ऑफ POH11. POH11 असेल तर pH किती असेल? ऍड करा फॉर्म्युला शीट मध्ये. अजून एक फॉर्म्युला pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. कारण रेंज कुठेपर्यंत आहे आपली? 14 पर्यंत. सो जर POH11 असेल तर pH किती असणार आहे रे? 14 मायनस 11 इजंट इट? म्हणजेच किती आला? 3. मग मला सांगा, इफ pH इज निगेटिव्ह लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, तर तुम्हाला यात व्हॅल्यू पुट करायची गरज आहे का आता की बाबा pH किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. दॅट इज इक्वल्स टू मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस विचारलाय. आधी निगेटिव्हची साइन इकडे आली, काय बनलं? -3 इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. लॉग इकडे आला, काय बनेल? अँटीलॉग. अँटीलॉग म्हणजेच काय? 10⁻³ बनेल तो. हे सॉल्व्ह करायची गरज नाही, पण लॉजिक सांगण्यासाठी मी सॉल्व्ह केलेलं आहे. जेव्हा तुम्हाला समजतं की बाबा pH ची व्हॅल्यू 3 आहे, पक्का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढायचं असेल तर 10⁻² च्या टर्म्स मध्ये ती व्हॅल्यू निगेटिव्ह करायची. 10⁻³ आणि डायरेक्टली टिक करा ऑप्शन नंबर डी ला. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा खेळ आहे. POH11 दिलाय, pH 3, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻³ सॉल्व्ह करायची गरज नाही, पण प्रूफ करून दिलं की बाबा नाही लागत सॉल्व्ह करायला. ट्रस्ट ठेवा. जर pH दिलाय तुम्हाला 4 तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻⁴. इथे 3 दिल द्या तर 10⁻⁻3. नेक्स्ट रीड करायचं आपल्याला. याच्यातून एमसीक्यू येतात. pH is crucial for digestion of food and other biochemical reactions in our body. pH मेंटेन राहणं फार इम्पॉर्टंट टास्क आहे. बॉडीचा pH, ब्लडचा pH जर डिस्टर्ब झाला तर आपण जगणारच नाहीये. सो pH मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? बफर. सो येस, आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे बफर. पण हा क्वेश्चन विचारू शकतात. गॅस्ट्रिक ज्यूस थोड्या वेळापूर्वी वाचलं ना, आपल्या स्टमक मध्ये आहे, त्याचा pH किती आहे बघा? 2. हायली ऍसिडिक. pH of blood is maintained within the range 7.36 to 7.42 as it is value लर्न पाहिजे. आणि जर विचारलं ऍसिडिक आहे, बेसिक आहे, तर ना ऍसिडिक म्हणायचं ना बेसिक म्हणायचं. स्लाइटली अल्कलाईनला टिक करायचं. कशाला टिक करायचं आपल्याला? स्लाइटली अल्कलाईन. फार बेसिक नाही आहे तो, स्लाइटली बेसिक आहे. एन्झाइम फंक्शन इफेक्टिव्हली ऍट अ सर्टन pH. म्हणजे एका पर्टिक्युलर एन्झाईमला काम करायचं असेल तर एक पर्टिक्युलर pH मेंटेन करायला लागतो. जसं की ट्रिप्सिन ऍक्ट बेस्ट फॉर अल्कलाईन pH. विचारू शकतात. ट्रिप्सिन प्रोटीनच्या डायजेशन मधला एन्झाईम आहे, तर कोणत्या pH ला तो वर्क करेल? ऍसिडिक, बेसिक की न्यूट्रल? बेसिक. बेसिक म्हणजेच काय? आपला अल्कलाईन. टेक्स्ट बुक मध्ये अंडरलाईन करा या पार्टला क्विकली. सो नेक्स्ट पार्ट जो आहे तो असतो बफर. बफरचे 2 टाइप आहेत, ऍसिडिक, बेसिक. बफर वरती पण भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात आपल्याला. बफरच्या ऍप्लिकेशन्स वरती हे हायलाइटेड सर्व एमसीक्यूज आहेत. हायड्रोलायसिसची कॉन्सेप्ट आहे जी की ऑलरेडी आपण केलेली आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड मोलार सोल्युबिलिटी, याच्या कन्व्हर्जन्स मध्ये सुद्धा भरपूर सारे क्वेश्चन्स येतात. चॅप्टरचा एंड होता होता आपल्याला येतो कॉमन आयन इफेक्ट, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन अँड लास्ट कॉमन आयन इफेक्ट. आणि हा जो पार्ट आहे बफर पासून कॉमन आयन इफेक्ट पर्यंत हा आपण नेक्स्ट पार्ट मध्ये रेकॉर्ड करतो, कारण लेक्चर थोडंसं लेंदी होतं. खरं तर हेडिंग जो थंबनेल आहे तो फक्त फॉर्म्युला शीट आणि PYQ 2023 आहे. पण मी फॉर्म्युले लर्न केले, मीच येऊन लिहितीये, तर त्याचं तुम्हाला बेनिफिट नाही होणार. सो आपण फॉर्म्युला लिहितो आणि लगेच ऍप्लिकेशन करतो, सो दॅट फॉर्म्युलाची प्रॅक्टिस झाली तर फॉर्म्युला लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर प्लीज डू शेअर विथ युअर फ्रेंड्स. याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा पार्ट आहे आय नो, पण तुम्हाला शेअर हे लेक्चर करावं लागेल माझ्यासाठी. अँड मोर नंबर ऑफ क्राऊडला आपल्या चॅनल पर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प करा. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण आयनिक इक्विलिब्रियम चॅप्टरला एंड करून नेक्स्ट चॅप्टरचे थोडेसे डिटेलिंग बघू. ओके, थँक्यू सो मच.